बदलापूरमधील अत्याचाराच्या प्रकरणामधल्या आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बदलापूरमधल्या 4 वर्षांच्या शाळकरी मुलीवरती जो लैंगिक अत्याचार झाला या प्रकरणी या आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या नराधमाला आता 27 तारखेपर्यंतची ही पोलीस कोठडी असेल। 4 वर्षांच्या चिमुकलीवरती शाळेच्या व्हॅनमध्ये हा अत्याचार करण्यात आलेला होता। या प्रकरणी तिचे पालक आक्रमक देखील झाले आणि 27 तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावली गेली। आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। काय नेमकं युक्तिवाद तुम्ही केलेला आहे? आरोपीच्या वतीने कोणी वकिलांनी नाही, आरोपीचे तर्फे एक वकील लेडी वकील आहे ते त्यांनी वकालतनामा फाईल केलेला आहे आणि त्यांनी शॉर्ट पीसी असंच त्यांनी प्रेयर केलं होतं। बाकी कोर्टाने ते पेपर पाहिला आणि 27 पर्यंत दिलं। विक्टिमच्या बाजूने काय युक्तिवाद केला? काय माझा जे युक्तिवाद होता, मला फक्त एवढंच रोल आहे की पीपीला मला असिस्ट करायचं। पीपी मॅडमने ते जे FIR मध्ये लिहिलं आहे पूर्ण ते सांगितलं कोर्टाला आणि अकॉर्डिंगली कोर्टने 27 तारखेपर्यंत त्यांनी असंच दिलं। डिफेन्समध्ये आरोपीच्या वकिलांनी काही मुद्दे मांडले? नाही, काहीच नाही, आताच नाही। सध्या तरी काय नाही म्हणलेले। कोणत्या आधारावरती पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती त्याबद्दल हे मॅटर आताच तुम्हाला माहिती आहे की एक दिवस अगोदर त्यांनी अरेस्ट केलं आहे आणि मॅटर अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे। जेपर्यंत इन्व्हेस्टिगेशन पूर्ण नाही होतं ते पोलिसांचे ते हक्क आहे, ते मागू शकत आहे। आधार म्हणजे आता रिकव्हरी वगैरेचे काय प्रश्न नाही। रिकव्हरी असं आहे की ह्याची इंटेन्शन काय होतं आहे, हां, मेन फोकस त्यांची इंटेन्शनवरती आहे। याच्या प्रोफाईलबद्दल पोलिसांनी काही मुद्दे कोर्टासमोर मांडलेले आहेत की हा पहिलाच प्रसंग होता की याच्या आधी? नाही, असं हेच नाही झालं। फक्त इंटेन्शनबद्दल त्यांनी बोललं आहे की मला आता इन्व्हेस्टिगेशन पुढची करायची आहे की वाहन ते प्रायव्हेट होती किंवा काय होती याच्याबद्दल पण इन्व्हेस्टिगेशन करायचं। स्कूल बसवरती ड्रायव्हर म्हणून काम करत होता ते आता कोर्टापर्यंत आता काय ते बोललेच नाही। सेक्शन पॉस्कोचे कायदा आहे आणि BNSचे कायदा आहेत। 8 आहे, सेक्शन 12 आहे आणि 351 आणि 352(3) असंच आहे सेक्शन। नाही, हे सगळे आता अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे। तुम्हाला माहिती आहे की पॉस्को कायद्यामध्ये मी काय जास्त बोलू शकत नाही, हे आमचे लिमिटेशन आहे। तुम्ही जेव्हा होईल हे नाही, घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे। घटना मी आता हे परिस्थितीवर या स्टेजवर सांगू शकत नाही। मी साहेब, आपलं नाव काय? आडनाव पांडे आहे माझ्या, मिथिलेश पांडे माझं नाव आहे। ओके, थँक्यू सर। मधले जी फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। काल रोजी ज्यावेळेस संबंधित जी विक्टीम आहे तिला घरी सोडताना संबंधित जो आरोपी आहे त्यांनी तिचा विनयभंग केल्याची तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार आपण संबंधित BNS सेक्शन आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। काल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता सदरची फिर्याद आम्हाला प्राप्त झाली। लागलीच पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानुसार आपण जे तक्रारीनुसार योग्य कलमं यामध्ये लावली होती आणि काल रोजी संबंधित आरोपीला आपण अटकही केलं होतं। अटक केल्यानंतर आज रोजी मान्य न्यायालयासमोर आपण त्याला 7 दिवसांचा PCR आपण मागितला होता। माननीय न्यायालयाने संबंधित आरोपीचा आणि त्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी एकूण 4 दिवसांचा PCR आम्हाला ग्रांट केला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।